यासाठी कवडे क्लासेस अकॅडमी मार्फत आपल्याला दररोज एक पेपर पाठवला जातो आणि या पेपरचं सोल्युशन संध्याकाळी 6 ते 8 या वेळामध्ये घेतलं जातं. आज पेपर नंबर 92 या मालिकेतील 92वा पेपर आहे. या पेपरचं सोल्युशन आपण पाहणार आहोत. कवडे क्लासेस अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचे ग्रुपवरती आपल्याला दररोज एक पेपर पाठवला जातो. त्या सोडवण्यासाठी पूर्ण वेळ दिला जातो. आमच्या इथे अकॅडमीच्या मुलांना 1.5 तास वेळ दिला जातो, 2 तास वेळ दिला जातो आणि त्याच्यामध्ये तो पेपर सोडवून तो लगेच तपासून तो समजून दिला जातो. चला आज पाहूया आपण पेपर क्रमांक 92. प्रश्न गटामध्ये न बसणारी आकृती ओळखा. त्याच्यामध्ये चिन्ह जर पाहिली तर सर्वत्र सारखी चिन्ह आहे. वेगळं कोणतं नवीन वेगळं चिन्ह आलं असेल तर आपण वेगळं काढतो. वेगळं कोणतं चिन्ह नाही. मग यातलं वेगळं काढायचं कसं? तर या ठिकाणी जेव्हा सारखी चिन्ह असते तेव्हा त्यांचा क्रम पाहायचा. समस्थिती सगळ्यांची करून घेता येत नाही आपल्याला. अशा वेळेस क्रम कसा पाहायचा? तर घड्याळाच्या दिशेने. घड्याळाच्या दिशेने सुरुवातीला पाहिला तर घड्याळाच्या दिशेने गोल त्रिकोण अधिक, गोल त्रिकोण अधिक. या ठिकाणी पाहिला घड्याळाच्या दिशेने गोल त्रिकोण अधिक. या ठिकाणी पाहिला गोल त्रिकोण अधिक. कसा फिरला आपण? घड्याळाच्या दिशेने. या ठिकाणी गोल त्रिकोण अधिक घड्याळाच्या दिशेने. वेगळा कोणता निघेल? पर्याय क्रमांक 3. इथं घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जावं. चला पुढचा प्रश्न पहा. गोल गोल चौकोन. 2 गोल आणि 1 चौकोन आहे. यामध्ये 2 चौकोन आणि 1 गोल आहे. 2 गोल आणि 1 चौकोन आहे. 2 गोल आणि 1 चौकोन आहे. म्हणजे याच्यामध्ये जर बारकाईने तपासलं तेव्हा तुम्ही म्हणा की सर बाहेरचा गोल आहे, आतमध्ये गोल आहे, आत चौकोन आहे. चौकोन आतमध्ये चौकोन आहे. गोल बाहेर गोल आहे, आत गोल आहे. इथे तसं नाही जमत. इथे तसं जमत नाही. मग या ठिकाणी तो क्रम लावून चालेल. या ठिकाणी 2 गोल आणि 1 चौकोन आहे. या ठिकाणी 2 चौकोन आणि 1 गोल. इथे 2 गोल आणि 1 चौकोन आहे. इथे 2 गोल 1 चौकोन आहे. बाहेरच्या आकृती आत असं सर्वत्र जुळत नाही. तेव्हा उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. बाकीच्या सर्व आकृतीमध्ये 2 गोल 1 चौकोन. तर पुढील प्रश्न. यामध्ये चिन्ह पाहिली तर चिन्ह सेम आहे. टिपका आहे, त्रिकोण आहे, स्वस्तिक आहे. टिपका आहे, त्रिकोण आहे, स्वस्तिक आहे. इथे त्यांच्या घड्याळाच्या दिशेने करतात. वेगळी आकृती तुमच्या लगेच लक्षात येईल. कुठनंही सुरुवात करा, तुम्हाला आवडेल तिथून. टिपका त्रिकोण स्वस्तिक. टिपकापासून सुरुवात केली. टिपका त्रिकोण स्वस्तिक. सगळीकडे तिथनं सुरुवात करायची. घड्याळाच्या दिशेने टिपका त्रिकोण स्वस्तिक. घड्याळाच्या दिशेने टिपका त्रिकोण स्वस्तिक. घड्याळाच्या दिशेने टिपका त्रिकोण स्वस्तिक. इथे मिळत नाहीये. इथे टिपका त्रिकोण स्वस्तिक एवढं पाहण्यापेक्षा इथे हा टिपका मोकळा आहे. बाकी सगळे भरलेले आहेत म्हणून पर्याय क्रमांक 3 आपण बघत बसतो बाकीचं. चला पुढे पर्याय क्रमांक 3 उत्तर येतं टिपका भरलेला नाही. टिपका भरलेला असता तरी 3च आला असता कारण त्यातला क्रम घड्याळाच्या विरुद्ध दिशेने होता. तर या ठिकाणी त्रिकोणाचे 4 भाग केलेले आहेत. त्यातला 1 भाग रंगवलेला आहे. आयताचे 4 भाग केले त्यातला 1 रंगवलेला आहे. वर्तुळाचे 4 भाग केले त्यातला 1 रंगवलेला आहे. त्या ठिकाणी आयताचे 2च भाग केले त्यातला 1 रंगवलेला आहे. निम्मा रंगवलेला आहे. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. चला प्रश्न क्रमांक 5. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 मध्ये तंतोतंत आकृती ओळखा. या ठिकाणी पहा एक एक गोष्टीवर पर्याय कट करा. पहा या ठिकाणी उभी रेष सर्वत्र आहे. तिरकी रेष सर्वत्र आहे. खालना आलेली तिरकी रेष कुठपर्यंत आहे ती पहा. या रेषेपर्यंत नाही, रेषेच्या खाली आहे. या रेषेपर्यंत नाही म्हणजे हा पर्याय कट होईल, हा पर्याय कट होईल, हा पर्याय कट होईल. इथं आहे तेव्हा आल्यानंतर आणि नंतर तिथं तिरकी गेलेली पर्याय 1 आणि 4 सेम आहे. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. तर पुढील प्रश्न 6वा प्रश्न. यामध्ये एक एक गोष्टीवर पहा. कान पाहिले
उजवा कान बाहेरचा रंगवलेला, उजवा कान बाहेरचा, उजवा कान बाहेरचा, इथे नाहीये इथे नाहीये, तिसरा चौथा कट होईल. राहिला पहिला दुसरा फरक पहा. डावा कान आतला रंगवलेला, डावा कान रंगवलेला नाही, हाही पर्याय कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला प्रश्न क्रमांक 7वा. यामध्ये असा प्रत्येक प्रश्न आपण व्यवस्थित समजून घेतोय, पर्याय कट पद्धतीने सोडवत आहोत. स्वस्तिक कोणताही पर्याय क्रमांक 4 कट होईल. स्वस्तिक या ठिकाणी खालच्या ज्या 3 रेषा पाहिजे, 3 आहेत 3 आहेत 3 आहेत. तर वरच्या भागामध्ये इथे मध्यभागी 2 रेषा आहेत, इथे 2 आहेत, इथे 2 आहेत, इथे एकच आहे, म्हणजे हा पर्याय कट होईल. राहिला 1 आणि 2, त्याच्यामध्ये फरक पहा. फरक इथल्या रेषामध्ये, इथे आतमध्ये 3च रेषा आहेत, इथे 4 रेषा आहेत. आपल्याला किती पाहिजे? आत 4 रेषा, त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. 7वा प्रश्न पर्याय क्रमांक 2. तर 8वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. प्रत्येक प्रश्न आपल्याला खूप महत्वाचा. आजचा आहे कितीचा आहे? 75. ओके. चला डावा भाग त्रिकोण रंगवलेला, डावा भाग वरचा, इथे खालचा मला पर्याय कट होईल, खालचा पर्याय कट होईल, खालचा इथे उजव्या बाजूचा पर्याय कट होईल, डाव्या बाजूचा आहे, पण या ठिकाणी एकच रंगवलेला. म्हणजे आपल्याला जर पाहिलं तर पर्याय कट पद्धत वापरावी लागते आहे. इथे 2 रंगवले म्हणून चौथा पर्याय कट होईल. राहिला पहिला दुसरा तिसरा. आता या ठिकाणी आकृती सेम टू सेम नाही, आकृती फिरवलेली आहे. असं म्हणलं तर बघा जी आडवी रेषा ना ती कुठच्या कोपऱ्यात? उजवीकडच्या कोपऱ्यात. एका गोष्टीवर पर्याय वापरली. या ठिकाणी त्रिकोण आहे, खाली पाहिजे वरती पाहिजे ते खाली दिलेलं आहे. या ठिकाणचा हा त्रिकोण आणि हे दोन्ही एकाच बाजूला आहे, हा पर्याय करतो. हे विरुद्ध बाजूला आहे. या ठिकाणी वरचा भाग वरती त्रिकोण आहे, वरतीच रंगवलेला आहे. हा त्रिकोणी वर आहे, रंगवलेली वर आहे. इथे काय होतं? रंगवलेलं खाली आहे, हा त्रिकोण वर आहे. या ठिकाणी दोन्ही एका साईडला आहे, इथे वेगळं वेगळं आहे. म्हणजे आता इथं पाच असं म्हणायला गेलं तर याचं आरशाचं प्रतिबिंब ते येत आहे, त्याचं आरशाचं प्रतिबिंब. असा प्रश्न परीक्षेला कधी असणार नाही. तर त्यामुळे 3 दिलेलं आहे. इथे 2 रंगवल्यामुळे हा पर्याय कट होईल. इथे त्रिकोण आणि ते एकाच बाजूला म्हणून कट होईल. या ठिकाणी एका वेगळे वेगळे आहेत, पण खालचा रंगवलेला म्हणून तो प्रश्न तसा चुकीचा. 9वा प्रश्न पहा. पहिल्याचं दुसऱ्यामध्ये आरशातले, पहिल्याचं तिसऱ्यामध्ये पाण्यात, याचं आरशातले याचं पाण्यामध्ये. पहा इथे केली या पद्धतीने पाहिजे. या तिरक्या रेषेवरून पहिला पर्याय कट होईल आणि खाली पाहिजे त्या तिरक्या रेषेच्या वर आहे म्हणून पर्याय कट होईल. आता राहिला 2, 3 आणि 4 मध्ये फरक पाहिला तर या ठिकाणचा रेषेमध्ये पाहिला तर या पद्धतीने येणार नाही. पर्याय क्रमांक 4 येणार आहे. चला 10वा प्रश्न थोडस झूम करा म्हणजे मला अजून मोठा होईल स्क्रीन. चला पुढे या ठिकाणी पहा. या ठिकाणचे पहा गोल आहे उभे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक किती आला आहे? 11 आला आहे. या ठिकाणी पहा फुली आहे, फुली आहे, फुली आहे, इथे फुली येणार. ओके, त्या चुकून आलेल्या दिली. आता इथे पहा बरं, पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध काही येत नाही. पहिल्याचा तिसऱ्याशी काय संबंध येतो का? तिथे काय संबंध येतो? आता पहा या ठिकाणी काय होतं? समोरासमोरचे रंगवलेले आहेत, गोल आहेत, तिथे आडव्या आहेत. या ठिकाणी पाहिलं तर उलट झालं. उभे गोल होते तिथं अधिकचे, आडव्या अधिक होते तिथं गोल. आता याचा याच्याशी काय संबंध बोलताय? याचा याच्याशी बोला. अधिक आहे तिथं खाली येतील आधी, खाली गोल आहे ते वरती गोल येते. या पद्धतीनं पाहावं लागेल. याच्यातनं पहिल्यातनं दुसऱ्यात काय बदल झाला तसा तिसऱ्याचा चौथ्यामध्ये बदल करायचा. गोलाच्या जागेवर अधिक आणि अधिकच्या जागेवर गोल. या पद्धतीनं पाहिलं तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. खाली ते अधिक, वरती
आधी काय तिथं गोल पाहिजे. या पद्धतीनं मी पर्याय कट पद्धत वापरावी लागते. चला पुढे. या ठिकाणी खूप बारकाईनं समजून घ्यावं लागते प्रत्येक गोष्ट. असे पेपरच असले पाहिजे. पहिल्या तर दुसऱ्यामध्ये आरशाचं प्रतिबिंब होत आहे, पहिल्या तर तिसऱ्यामध्ये पाण्याचं होतंय. याचा आरशाचं करा, याचं पाण्याचं करा. जिथं अधिक चिन्ह इथे टिकता आहे, हे टिक्का आणि काधी, टिक्का आधी अशा पद्धतीनं पाहिजे. हे फक्त पर्याय क्रमांक या ठिकाणी जुळतंय. चौकोन आपल्याला या ठिकाणी पाहिजे असा चौकोन, या ठिकाणी चौकोन नाही, हा पर्याय कट होईल. पर्याय कट होईल राहिला तिसरा आणि चौथा. टिपक्याच्या शेजारी आपल्याला टिपका पाहिजे, या ठिकाणी अधिक दिलेले म्हणून हा पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 4 11. म्हणजे प्रत्येक गोष्ट का हे तुम्हाला सवय लागली पाहिजे, का ते पटवून घेतलं पाहिजे, पटलं पाहिजे. चला पुढे. पहिल्या तर दुसऱ्यामध्ये आरशातले, इथे पहिल्या तर दुसऱ्यामध्ये पाण्यातले, याचं पाण्यातलं करा, याचं आरशातलं करा. पाहिलं तर या ठिकाणी तिरकिरे जाणार, इकडून तिरकिरे आणि इथे चौकोन. या ठिकाणी या कोपऱ्यामध्ये चौकोन, खालच्या कोपऱ्यामध्ये, त्याच्यावरून पर्याय कोणता कट होईल? पर्याय क्रमांक 3 कट. आता रेषा, या रेषा जुळले तर या चौकोनाला नाही, इथे जुळलेले म्हणजे चौथा पर्याय कट राहिला. पहिला आणि दुसरा, दुसऱ्यामध्ये सरळ रेषा दिली, सरळ आहे का रेषा आपल्याला इथे नाही, म्हणून दुसरा कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 1. हेच आपल्याला मनाला पटवून द्यायचे. आपल्याला विचार करताना याच गोष्टी महत्वाच्या आहेत. चला मालिका पूर्ण करा. पहिल्यामध्ये दुसऱ्यामध्ये काय बदल होत जातो, दुसऱ्याचं तिसऱ्यामध्ये सगळं पाहिजे नाही, एकाच गोष्टीकडे पाहिजे. स्वस्तिक पहिल्या आकृती वर आहे, दुसऱ्या आकृती खाली, तिसऱ्या आकृती वर आहे, चौथ्या आकृती त्याच्यावरून पहिला आणि तिसरा पर्याय कट. नंतर याच्यामध्ये आता पहिला तिसरा कट केला की राहिला कोणता? दुसरा चौथा. फरक काय आहे याच्यामध्ये? या ठिकाणी बाण इकडे डाव्या बाजूला जाते, ते उजव्या बाजूला जाते, तेवढंच पाहिजे. पहिल्या आकृतीमध्ये बाण अगोदर बाण कुणीकडे आहे ते बघूया. बाण उजव्या बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे, पुन्हा उजव्या बाजूला आहे म्हणजे डाव्या बाजूला, डाव्या या कप्प्यामध्ये बाण येणार आहे, इथं आहे. आता बाण हा पहिल्या आकृतीमध्ये डावीकडे गेला, दुसऱ्या आकृतीत उजवीकडे, पुन्हा याच्या डावीकडे गेला म्हणजे आता उजवीकडे जाणार. आणि उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 1 आणि 3 पहिल्या कट केला होता आपण, 2 आणि 4 राहिला होता ना, त्यामुळे स्वस्तिक वरून आपण चेंज केले, पर्याय कट केले. पहिला आणि तिसरा सेम आहे, मग दुसरा आणि चौथा सेम असतात. ओके, पहिला आणि चौथा सेम आहे, दुसरा पहिला आणि तिसरा सेम आहे, दुसरा आणि चौथा. पण आपल्याला मालिका पूर्ण करायची. चला पुढे. काल इथे एवढी दाटी करून बसली ती, मी काय सांगितलं होतं, मी ओळ इकडे सरका म्हणलं सर, सगळीकडे वर, सगळीकडे वर, सगळीकडे. पुढील प्रश्न पहा. पीचं क्यू मध्ये काय? आरशातले ए म्हणजे आरशातले, टी मध्ये आरशातले, 9 आरशातले सगळीकडे जुळते. तिसरा पर्याय फक्त कट होते, इथं आरशातलं नाही. इथं काय संबंध आहे? इथं 2 भाग केले, इथे 4 भाग केले, इथे 6 भाग केले, नंतर 8 भाग. मग 8 भाग कुठे नाहीये? पहिल्यामध्ये 8 भाग नाहीये. या ठिकाणी त्याचं आरशातलं दिलेलं नाहीये, मग हा कट झाला. 4 मध्ये आरशातलं नाहीये म्हणून तो कट झाला. उत्तर येणारे पर्याय क्रमांक. भाग वाढत जातात तर आरशातला आहे, म्हणजे फक्त आरशातला आहे असं नाही, तर भाग वाढत जातात. 2 4 6 8 असे. चला पहिल्यांदा दुसऱ्यामध्ये काय झालं पहा. आकृत्या पूर्ण वेगळ्या आहे. त्रिकोण होता, इथे अर्धगोल आहे, इथे चौकोन आयत आहे, बाहेरची आकृती वेगळी आहे. त्रिकोण, अर्धगोल, आयत. आता या ठिकाणी त्रिकोण पुन्हा येईल का रे? इथं त्रिकोण आलेला पुन्हा त्रिकोण येईल का? तो त्रिकोण येणार नाही, गोल कुठे आले नका. आता इथे पाहिलं तर आतमध्ये खाली काय त्रिकोणाचं आतमध्ये दिलेलं आहे, त्या अर्धवर्तुळाचा दिलेले आहे.
या आयताचा आत दिलेले पाण्यात, वर्तुळाचा आतमध्ये आहे का पाण्यात आहे का नाही, यात त्रिकोणाचे पाण्यात आहे का रे तसंच दिलं, यात त्रिकोणाचं पाण्यातलं आहे का नाही, पंचकोणाचं पाण्यातलं आहे का आहे, त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. चला प्रश्न क्रमांक 16. या पद्धतीने आपल्याला प्रत्येक प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि त्या पद्धतीने सोडवता आला पाहिजे आपल्याला. या ठिकाणी चौकोन आहे, त्याचे 4 भाग केले, त्यातले 2 भाग रंगवले, म्हणजे किती रंगवले? 4 भागापैकी 2 भाग त्याला व्यवहारामध्ये काय म्हणतात अर्धा. इथे 4 भाग केले, त्यातले 2 भाग रंगवले म्हणजे अर्धा. इथे 4 भाग नाही, 2च भाग केले, त्यातला 1 भाग रंगवला म्हणजे किती रंगवला अर्धा. या ठिकाणी अर्धा रंगवलेला आहे का? या ठिकाणी अर्धा रंगवलेला आहे का आहे? या ठिकाणी अर्धा रंगवलेला आहे का? अर्धा रंगवलेला आहे. या ठिकाणचा इकडे घेतला तर तो अर्धा हो. या ठिकाणी अर्धा रंगवलेला आहे का? अर्धा रंगवलेला आहे. आकृतीत सगळ्यांचे 4 समान भाग आहेत. ओके, 4 समान भाग केले त्यातील 2 भाग, 4 समान भाग केले त्यातील 2 भाग, 4 समान भाग त्यातील 2 भाग. या ठिकाणी 4 समान भाग नाही. ओके, या ठिकाणी 4 समान भाग केलेले नाही. या ठिकाणी 4 भाग केले पण ते 4 समान नाही. त्या ठिकाणी 4 भाग समान आहेत, त्यातले 2 भाग रंगवलेले आहेत. उत्तर पर्याय क्रमांक 4. आता हे तुम्हाला बाबा बरं हुशार लोकांना म्हणजे सर हे 4 भाग सारखे येतो, मग डोळ्याला दिसाय का हा भाग आणि हा भाग सारखा दिसतो का? 4 भागापैकी 2 भाग त्यातल्या त्यात टेंटेटिव्ह पाहिले, याचे 4 भाग केले तर ते सारखे नाहीयेत, याचे 4 भाग केले तर टेंटेटिव्ह होत नाहीयेत. त्या ठिकाणी याचे 4 भाग केले तर होत नाही, पण इथं जर तुम्ही म्हणला असतं इथे 4 भाग होऊ शकतात, म्हणजे इथं दाखवले नाही तसे इथं दाखवले नाही तसे, त्यामुळे उत्तर आपण 4 घेतलेला आहे, परंतु जास्त योग्य ते नाही. पुढा चला 17वा प्रश्न. 2 मध्ये पण आपण म्हणू शकतो ना 4 भाग केले सारखे, त्यातले 2 भाग रंगवले. 17वा प्रश्न पहा. पहिल्याचा दुसऱ्यामध्ये काय बदल झाला? हातला चौकोन बाहेर गेला, बाहेरचा दोन आतमध्ये, मधला त्रिकोण आहे तसा ठेवायचा. आतली आकृती बाहेरचा, बाहेरची आकृती आतमध्ये, एवढा बदल त्रिकोण आहे तसा. मग यातला बाहेर आतला त्रिकोण बाहेर जाईल, बाहेरचा पंचकोन आत जाईल, म्हणजे षटकोन आहे तसा, अष्टकोन आहे तसा राहणार आहे. ओके, पंचकोन आतमध्ये पाहिजे आपल्याला, त्याच्यामुळे पहिला चौथा कट होईल. हा बाहेर त्रिकोण पाहिजे, त्यामुळे दुसरा कट होईल. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. अगदी साधी सोपी पद्धत. काय बदल झाला एवढा समजून घ्या. चला 18 प्रश्न क्रमांक 18. चेंजेस आहेत का काय पेपर मध्ये? आहेत. याचे काय आहे? आरशाची. याचं काय पाहिजे? याचा आरशाबद्दल पाहिलं तर या पद्धतीनं आहे तो, या पद्धतीनं होईल, या पद्धतीनं आहे तो रेखामध्ये, यामध्ये या पद्धतीने यश येईल. त्याच्यावरनं पहिला आणि चौथा येतो, दुसरा आणि तिसरा पर्याय करतो. आता पहिला आणि चौथ्यामध्ये फरक आहे. यांना हा याचं पाण्यामधलं केलं, आरशातलं केलं, याची उभी रेषी पण इकडे जाणार, या ठिकाणी तिचे पर्याय क्रमांक 4 मध्ये बरोबर आहे. उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. चला 19वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. या ठिकाणी प्रत्येक गोष्ट बारकाईने समजून घ्यायची आहे आपल्याला. हा पंचकोन आहे, आतमध्ये 4च रेषा, त्रिकोण आहे, आतमध्ये 2च रेषा. म्हणजे काय झालेलं बरं, बाहेर आकृती पंचकोन असेल तर आतमध्ये 4 रेषा दिलेल्या, 2 रेषा, 1 रेषा कमी दिलेली. त्रिकोण आहे, आतमध्ये 2च रेषा दिली म्हणजे 1 रेषा कमी दिलेली. षटकोन आहे, आतमध्ये 5 रेषा दिल्या, 1 रेषा कमी दिली. याच्यावर कोणते पर्याय कट होतील?
चौकोन आहे, जाहीरनी चौकोन आहे, 4 रेषा दिले चालणार नाही. त्रिकोण आहे, 3 रेषा दिले चालणार नाही. किती याचा कोण आहे? षटकोन आहे, आतमध्ये रेषा 5. चौकोन आहे, आतमध्ये 2. इथं 3 द्यायला पाहिजे म्हणून हा पर्याय कर. इथे 2 द्यायला पाहिजे म्हणून हा पर्याय कर. इथे 3 द्यायला पाहिजे पर्याय कर. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. बाहेरच्या आकृती आहेत त्याच्यापेक्षा एक रेष कमी आतमध्ये पाहिजे. तर यामध्ये षटकोन आहे, हा सुसम नाहीये पण याला 6 भाग आहे. षटकोन आहे, रेषा 6 दिली. मी या रेषा स्वतंत्र काढून मांडल्यासारखं. हा अष्टकोन आहे म्हणजे रेषा किती पाहिजे? 8 पाहिजे. मग 8 रेषा पहिल्यांदा उभ्या आहेत नंतर आडव्या आहेत. 8 रेषा 1 2 3 4 1 2 3 4 त्या ठिकाणी 8 आहे. या ठिकाणी 3 आणि 2 5 आणि 2 7 आहे, चालणार नाही. आडव्या 4 आहेत, उभ्या 4 आहेत. उभ्या 4 आहेत, आडव्या 4 आहेत. आता पहा बरं, पहिल्या पर्याय कोणकट होतो? फक्त पर्याय क्रमांक 2. आता इथे पहा, या ठिकाणी षटकोन आहे, 3 उभ्या 3 आडव्या. आपल्याला अष्टकोन आहे म्हटल्यानंतर 4 उभ्या 4 आडव्या द्यायला पाहिजे. 4 उभ्या 4 आडव्या याच्यावरनं दुसरा आणि तिसराही पर्याय कट करू शकतो आपण. इथं आडव्या नंतर उभ्या. आता पहिल्या आणि चौथ्यामध्ये फरक काय आहे? छोट्या रेषा. या ठिकाणी 2 बारक्या रेषा आहेत, तिथं 2 बारक्या रेषा दिली. याच्यामध्ये सगळ्याच रेषा समान आहे. तर उत्तर पर्याय क्रमांक 3 पाहिजे. या ठिकाणी 4 मध्ये काय दिले? या मोठ्या दिलेत, या छोट्या दिल्या. आहे का तसा आकार? सुसम आहे. इथे तसं नव्हतं. इथे 3 मोठ्या रेषा होत्या, 3 लहान होत्या. पहा, 2 लहान होत्या, 1 मोठी, त्या 3 मोठ्या, म्हणून 3 मोठ्या दिले, 1 मोठी दिली, या 2 लहान दिले. म्हणजे या 3 पेक्षाही लहान आहे आणि या 1 पेक्षाही 2 लहान आहे. तशा पद्धतीने आपल्या सुसम आहेत. 6 4 रेषा सारख्या आहेत. उत्तर पर्याय क्रमांक 3. चला प्रश्न क्रमांक 21 विचार करायला लावणार होता प्रश्न बरं का. 21वा प्रश्न. या ठिकाणी प्रत्येक प्रश्न आपल्याला खूप बारकाईने समजून घ्यायचा आहे. या ठिकाणी बसणारा आकार पहा. या ठिकाणी आतमध्ये बसणारा आकार तो ज्या पद्धतीने हवा आहे त्याच्यानुसार पहा. बसू शकेल का तिथं? नाही. हा बसू शकेल का? नाही. आता राहिला दुसरा आणि चौथा. या पद्धतीचा आकार आहे. दुसरा आणि चौथा याच्यामध्ये फरक पहा. लहान आहे त्यामुळे कोणता बसेल आपल्याला? लहान पाहिजे का मोठं पाहिजे? मोठा आकार. तर पर्याय क्रमांक 2. चला 22वा प्रश्न. एक एक प्रश्न आपल्याला खूप बारकाईने समजून घ्यावा लागतोय. या ठिकाणी बसणारा आकार पहा. बसणारा आकार जर पाहिला तर सेम टू सेम बसणारा असा आकार यात दिलेला नाही. त्यामुळं या ठिकाणी पाहिलं 1 2 3च रेषा. 3च रेषा बसणाऱ्या आकृती याच्यामध्ये बसणारी. बाहेर वक्र असणारे आणि आतमध्ये 3च रेषा पाहिजे. याच्यामध्ये किती आहे? 2च आहे. याच्यामध्ये फिरवले किती? 1 2 3 4 5 आहे की इथं 5 भाग नाही. याच्यामध्ये आहे पहा 1 2 3 आणि याच्यामध्ये आहे 1 2 3. आता पर्याय 1 आणि 2 कट झाला. आता 3 आणि 4 मध्ये कोणत्या आकृती बसेल? फिरवून पहा. जर पर्याय क्रमांक 4 कसाही बसवायचा प्रयत्न केला तर तो बसत नाही. हा आकार फिरवून जर बसवायचं म्हणलं आपण तर तो या पद्धतीने पाहिजे. तो आकार इथं जुळत नाही. तर हा आकार मात्र तिथं जुळतो. पर्याय क्रमांक 3. हे डोळ्याने करायचंय. या ठिकाणी आपल्याला ते कापून कागदा वगैरे कापून नाही आणि सर्वांनी शक्य होतं त्यासाठी मी एक प्रश्न टाकलेले. या ठिकाणी हा आकार कसा जुळून बसत नाही. चला पुढे प्रश्न क्रमांक 23. या ठिकाणी पहा तिरका. इथे काटकोन आहे, पुन्हा तिरकी आहे. जे इथे एका रेषेत आहे, एका रेषेत पण असलं पाहिजे. या ठिकाणी हा आकार जुळत नाही. कसा? हा जुळत नाही. आता या दोघांमध्ये तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये त्या ठिकाणी पाहिला की याची लांबी पहा
उंची पहा. या ठिकाणी ही लांबी आणि उंची पाहिली आणि ही लांबी आणि उंची पाहिली, ती जास्त लांब आहे. आणि त्या ठिकाणी आकार मी या पद्धतीने तिरका पाहिजे होता, तो चुकीचा दिलेला आहे. त्यामुळे 4 काढून उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. चला 24वा प्रश्न क्रमांक 24. प्रत्येक प्रश्न रेखट पद्धतीने आपण समजून घेत आहोत, त्यामुळे तो आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजतो. या ठिकाणी पहा, तिरकी रेषा आडवी तिरकी तिरकीच आहे. या ठिकाणचा आकार पहा, हा असा सेम टू सेम आहे आणि इथे पहा या ठिकाणी जुळणारा आकार हा फिरवून अगोदर हा सेम टू सेम जुळतो का पहा, नसेल तर फिरवून पण पाहावं लागतं. आता आतमध्ये खड्डा पाहिजे, इथला तो खड्डा ज्या पद्धतीने पाहिजे एवढा पाहिजे त्या पद्धतीने इथं दोन्ही बाजूचं सेम नाहीये, त्यामुळे हा तिसरा पर्याय करतोय. त्या ठिकाणी पाहिलं तर या पद्धतीचा आकार इथे नाहीये. 1 2 3 4 रेषा, इथे 4 रेषा आहे, परंतु जो आकार पाहिजे फिरवून बसवला सेम टू सेम बसत नाही. हा तर कसाच बसत नाही. आता हा बघितला तर पुन्हा तिथं पहा तिरकी रेषा आडवी पाहिजे, इथं तिरकी आहे, त्यामुळे हा पर्याय इथं 3च रेषा आहे, 1 2 3 रेषा. आता 4 रेषा पाहिजे, चौथा कट होतो. राहिला पहिला आणि दुसरा. आता दुसरा बसतो आहे तर तो फिरवून बसतो आणि पहिला सेम टू सेम बसतो. सेम टू सेम घ्यायचा का फिरवून घ्यायचा? सेम टू सेम आहे तो घ्यायचा. आणि महत्वाचं मला सांगतो, याच्यामध्ये तिरकी रेष तर उभी रेष नाही, त्यामुळे पर्याय 2 कट होते. पर्याय क्रमांक 1च जास्त योग्य आहे. पर्याय क्रमांक 2 3 आणि 4 त्याचे जे डोंगर म्हणतात का नाही, ती सगळं असं बाहेरच्या बाजूला आपल्याला आतल्या बाजूला. बरोबर. तर प्रश्न क्रमांक 25. आरशाचे प्रतिबिंब ईचा आरशा इथे आलं पाहिजे या प्रतीका. त्या ई वर्ण चौथा करतो. आरचं पाहिलं पण मधलं आपण नंतर बदलं पण पाहायचंच आहे. ई वर्ण पर्याय कट करणं सोयीस्कर असतं. आर वर्ण पाहिलं तर आरचा आरशामधलं दुसरा कट पहिला कट उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. मधलं आपल्याला पाहावं लागलं नाही आणखी का, केवळ आपण बाहेरचं बघितलं त्याच्यावर उत्तरापर्यंत पोहोचलेला. चला पुढे प्रश्न क्रमांक 26. हात पहा, उजव्या बाजूचा खाली, आता इथे डाव्या बाजूचा खाली. हातावरनं पर्याय कट होणार आहे, पर्याय क्रमांक 4 पडतो. डोळे पाहिले तर 2 आहे, तेव्हा पहिला आणि तिसरा कट होणार, उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. पाय पाहिले, पायावरनं कोणता पर्याय कट होतो. रेषा पाहिली, ही रेषा उजवीकडे जाणारी डावीकडे रेषा जाणारी, त्याच्यावरनं पर्याय कट होतात. या पद्धतीने एक गोष्टीचं बारकाईने लक्षात येतं. 27वा प्रश्न क्रमांक 27. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? अरे काय होतंय? हँग होतोय काय? लेट आहे. चला यकचा आकार पहा. यकचं आरशातलं प्रतिबिंब त्याच्यावर कोणते पर्याय कट होतील? दुसरा पर्याय कट होईल. यकचा आकार आहे ना, या यकच्या आकारावर इथे दुसरा इथे यक नाहीये, बाकी सर्वत्र यक आहे, म्हणजे दुसरा पर्याय कट होईल. बाण पाहिजे, खाल्लं 3 बाण येणारे आहेत, त्याच्यावरून चौथा पर्याय कट. आता राहिला पहिला आणि तिसरा. फरक काय आहे पहिला आणि तिसरा? रंगवलेला भाग त्या रेषेच्या कुठं पाहिजे? वर पाहिजे. आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये कुठं दिलेला आहे? खाली दिलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 कट होणार आहे आणि उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. चला प्रश्न क्रमांक 28. प्रत्येक प्रश्न आपल्याला खूप गरजेचा आहे, प्रत्येक प्रश्न समजून घ्यायचा आहे. 28वा प्रश्न. या ठिकाणी वरचा त्रिकोण
या त्रिकोणावरनं कोणते पर्याय कट होतील? पर्याय क्रमांक 1 कट होईल, 4 कट होईल, कारण हे त्रिकोण या ठिकाणी पाहिजे. आता फरक काय आहे 2 आणि 3 मध्ये? स्वस्तिक मध्ये फरक. हे घड्याळाच्या दिशेने फिरणार स्वस्तिक. आरशामध्ये जर केलं तर काय होतं? घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतं. त्यामुळे दुसरा कट होईल. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3. चला प्रश्न क्रमांक 29. हे सरावाने लक्षात येतं बरं का. घड्याळाच्या दिशेने फिरणार स्वस्तिक घड्याळाच्या विरुद्ध दिशेने कशा पद्धतीनं जात. चला प्रश्न क्रमांक 29. गाड्या घातलेल्या आहेत. गाड्या उघडायच्या आहेत. पहिली गडी इकडून इकडे घातली, दुसरी इकडून इकडे घातली, तिसरी गडी मधनं इथे घेतली आणि या ठिकाणी 3 टिपके काढलेले आहेत. आता हे 3 दिसत आहेत आपल्याला, त्याच्यामध्ये नाही इथे. आता पहिल्यांदा ही गडी इकडे उघडली तर या 3चे या ठिकाणी 2 येतील इथे 6 होते. ओके. नंतर हा आकार उघडला तर हा टिपका इथे येणार आणि या ठिकाणचा टिपका इथे येणार. कडला उघडला तर हा टिपका इथे येणार आहे, इथला टिपका इथे येणार. इथे 2 आहे तर इकडे 2 वाढतील, 4 होतील, इथे 4 होतील. 4 टिपके आणि इकडे 2 असे कुठं आहेत? हे फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 1. अरे काय चाललंय काय? कुणाकडे तो टॅब आहे? कोण आहे? काय चाललंय? कुणाचा टॅब केलाय? इकडून गडी इकडे घातली, त्या पद्धतीला नंतर इकडून वरती गडी घातली आणि हा आकार टाकला. या आकारावरून पर्याय करतात. हे आकार कोणत्या आकृतीमध्ये नाही? आकार पहिल्यामध्ये आकृतीमध्ये आहे का? या बाजूवरती, या बाजूवरती जो असणारा आकार इथं आहे का? या ठिकाणी आहे का? तो का या ठिकाणी मी आहे. पुन्हा आतमध्ये खड्डा आहे का? इथं नाही, इथंही नाही. इथे आहे का? पा उभा रेष मी, आतमध्ये खड्डा, पुन्हा वाढवी रेष मी, उभी रेष आहे. या ठिकाणी आहे का तो आकार? नाही. केवळ एवढ्या बाजूवरनं पाहिलं, पर्याय कट केलं तर उत्तर येते पर्याय क्रमांक 3. नंतर हे तुम्हाला जमलं पाहिजे. या आरशामध्ये त्याचं घेतलं, पाण्यातलं घेतलं, ते इथे तो आकार जुळणार आहे, आकार इथे येणार आहे, खालचा आकार इथे जाणार आहे. हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. पर्याय कट पद्धत वापरता आली. चला पुढे प्रश्न. खालून वर गडी घातली, गडी इकडून इकडे घातली, वरून इकडे गडी घातली आणि इथे कापलेलं आहे. या रेषेला कापलेलं आहे इथे. जेव्हा इकडे उघडेल तर या ही तिरकी रेषा या पद्धतीने गेलं, इथे कापलेलं म्हणजे कापलेला आकार आपल्याला या पद्धतीने पाहिजे. कापलेला आकार कुठे? इथे इथं कापलेलं आहे का? आता हे कापलेलं पर्याय कट पद्धत वापरा. हे कुठं आलं रे? सेंटरला आलं, उभ्याच्या सेंटरला. आणि इथं हे जेव्हा उघडेल तेव्हा हे याचं खाली आरशातलं किंवा पाण्यातलं पाहिलं तर याचं खाली म्हणजे इथं या पद्धतीने उभी रेष आहे. या पद्धतीने उभी रेष फक्त इथेच आहे आणि इथे या तिरक्या रेषा आहेत इथं आल्या. आणि हे कापलेले कुठं कापले? या ठिकाणी इथे 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 इथे. हे कापलेली बाजू या ठिकाणीच आहे. आता इथं कापलेले आहे तर याचं या ठिकाणी आरशामधलं पाण्याचं या पद्धतीनं या झाड्या उघडल्यानंतर यायला पाहिजे होतं, ते दिलेलं नाही, ते इथं आहे. तरी पर्याय क्रमांक 1. तो कापलेला आकार व्यवस्थित दिसत नव्हता, तो झाला पाहिजे. त्याला खालून वर गडी घातली, इकडून इकडे गडी घातली, या ठिकाणी तिरकं इथं कापलेलं उघडलं, त्याचा व्ही तयार. खाली उघडला, खाली व्ही आणि एकत्र जुळून कोपऱ्यावरचा असा चौकोन होणार आहे. पण या चौकोनाच्या आतमध्ये का नाही कापलेले म्हणल्यानंतर पर्याय क्रमांक 4. या कापलेल्याच्या आतमध्ये गोल येईल का? नाही येणार. कापून टाकल्यानंतर त्याच्या आतमध्ये गोल येणार नाही. पर्याय क्रमांक 4.
तुकडे जोडायचे आहेत. 4 त्रिकोण आहेत. यातला हा सर्वात लहान आहे, हा त्यापेक्षा मोठा आहे, हा त्यापेक्षा मोठा आहे, हा सर्वात मोठा. 4 त्रिकोण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत. त्रिकोणाच्या याच्यावरनं पहिल्या पर्याय क्रमांक 4 कट होईल. यात चौकोन आहे, आपल्याला चौकोन प्रश्नामध्ये कुठे दिलेला नाही. त्यामुळं आता यातले आकार पाहिले, त्रिकोणाचे पहा, नीट व्यवस्थित आकार पहा. हा त्रिकोण खूप मोठ्या आकाराचा, एवढ्या मोठ्या आकाराचा त्रिकोण याच्यामध्ये आहे का? जेवढ्या मोठ्या आकाराचा पाहिजे तेवढ्या मोठ्या आकाराचा नाहीये, आणि जेवढा छोटा पाहिजे हा छोटा पण नाहीये. हे मिडियम आकाराचे सगळे, हे दोन्ही तर सारखेच आहे. दोन सारखे याच्यात कोणते दिसत आहे नाही, त्यामुळे तिसरा पर्याय कट होईल. त्याचे 3 नोंदवलं म्हणून त्याला मी सांगितलं. आता राहिला 1 आणि 2. याच्यामध्ये 5 जरा बारक आहे, समजून घ्या आकार. हा छोटा त्रिकोण आहे का याच्यामध्ये? त्या पर्यायाकडे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. काय दिले उत्तर? 2 दिले. ओके, चला पुढे. 3 तुकडे आहेत. या तुकडे 1 2 3 4 होत आहेत. या 3 आहेत, या 3 आहेत, या 3 आहेत. आता पाहूया आपण. ही पाकळी पहा, ही पाकळी या ठिकाणी आहे. या पाकळीचा कोण पाहिला तर त्याचा आकार पाहिला तर अशा पद्धतीने नाहीये, याच्यामध्ये पाकळीच नाही. पाकळी धरली तर एकच त्रिकोण होतं. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. 2 त्रिकोण पाहिले तर पाकळी नाहीये, याच्यामध्ये 2 त्रिकोण नाहीये. म्हणजे इथे 1 त्रिकोण, इकडे 1 त्रिकोण जोडला, आणि पाकळीचा जो कोण आहे तो लहान आहे. ज्या पाकळीचा कोण आहे तो 90 अंशापेक्षा मोठा आहे, विशाल कोण आहे. इथे फक्त पाकळीचा कोण जुळतोय. उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. 35वा पहा. या ठिकाणी आकार पहा, तुकडे पहा, या पद्धतीचे तुकडे. इकडे काय बशीसारखा, यासारखा आकार इथे आहे, काय बशीसारखा इथे एक बशी, 2 त्रिकोण आहे. तुकडे 4 आहेत. याच्यामध्ये तुकडे 1 2 3 4 5 6 म्हणून हा पर्याय करतोय. याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तुकडे, हा पर्याय करतो. तर याला पहिला आणि दुसरा. त्याच्यामध्ये बारकाईने पहा की याच्यामध्ये होळीमध्ये जो आयत दिलेला आहे, आयत आकार आहे का याच्यामध्ये? नाही, त्यामुळे डी कटोरी उत्तर येणारे पर्याय हो की तुकड्यावर. हो, तुकड्याच्या संख्या 5 तुकडे, 4 तुकडे इथं होते, त्यामुळे दुसरा पर्याय करतो. हा चला, प्रश्न क्रमांक 36. या 2 पाकळ्या पहा. हा त्रिकोणी आकार आहे, आणि या ठिकाणी पाकळी वक्र भाग या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, या ठिकाणी, आणि या ठिकाणी वक्र भाग नाही. हा त्रिकोण आहे, त्रिकोण आलाच पाहिजे. त्रिकोण कोणकोणत्या आकृतीमध्ये नाहीये, याच्यामध्ये त्रिकोण नाहीये, याच्यामध्ये त्रिकोण नाहीये. त्रिकोण आहे तर त्याला कर्व भाग आहे, आपल्याला कर्व नाही. या त्रिकोणाला कर्व भाग नाही. याच्यावरनं दुसरा कट होतोय, तिसरा कट होतोय, चौथा कट होतोय. उत्तर येते पर्याय क्रमांक 1. याच्यामध्ये त्रिकोणाच्या पाकळी इथे बसलेली, या 2 पाकळ्या इथे बसवली. चला, प्रश्न क्रमांक 37. लपलेली आकृती पहा. तिरकी रेषा आहे, उभी रेषा आहे, आडवी, तिरकी, उभी, तिरकी, या पद्धतीने. या ठिकाणी पाहिलं तर उभी रेष, या ठिकाणी उभ्या रेषेला पाहिलं तर इथं जुळत नाही, उभ्या रेषेला आडवी रेष जुळत नाही. या ठिकाणी पहा, उभी रेष आडवी रेष आहे का त्याला? कुठेच आडवी रेष नाही. या ठिकाणी पहा, उभी रेष आडवी रेष नाही. या ठिकाणी पहा, उभी रेष, आडवी रेष, तिरकी रेष, पुन्हा वर रेष, पुन्हा तिरकी रेष, पुन्हा तिरकी रेष. पर्याय क्रमांक 4. पर्याय कट पद्धत वापरायचा प्रत्येक ठिकाणी. तर प्रश्न क्रमांक 39. 38वर आहे ना. ओके, या ठिकाणी पहा, हा त्रिकोण आकार पहा, या ठिकाणी आहे, या ठिकाणी ही उभी रेष होती, तिरकी रेष होती, आडवी रेष होती. आता या ठिकाणी पहा, उभी रेष होती, तिरकी रेष होती, आडवी रेष होती. या ठिकाणी नाही जुळत.
या ठिकाणी तो आकार मिळत नाही. आता राहिला 1 आणि 2 मध्ये फरक काय आहे? 1 आणि 2 मध्ये फरक काय आहे? उंची, याची उंची सेम आहे आकृती, फक्त उंची याची जास्त, याची उंची कमी आहे. इथला अंतर बघितलं तर याची उंची कमी. एवढी उंच पाहिजे का? नकोय. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. नजरेने या उंची आपल्या डोळ्याने समजल्या पाहिजे. उंची जर डोळ्याने समजली तर आरुष उपयोग आहे. म्हणजे या गोष्टी आपल्याला तुलना करता आली पाहिजे, लहान मोठेपणा याचा. या ठिकाणी पहा, सरळ रेषे, तिरकी रेषे, तिरकी रेषे. आता ही रेष कोणत्या आकृतीमध्ये आहे? ही रेष पहिल्यामध्ये तर नाहीये, दुसऱ्यामध्ये उभी रेष आहे पण त्याला तिरकी रेष नाहीये. आता तिसऱ्यामध्ये, दुसऱ्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये आहे उभी रेष, तिरकी रेष एवढी पाहिजे. तिरकी रेष पण आहे म्हणून आपण, त्याला ही तिरकी रेष नाही. इथं पहा, उभी रेष, तिरकी रेष, ही तिरकी रेष. पर्याय क्रमांक 4. 40वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 40. या ठिकाणी पहा, यन सारखा आकार म्हणतात, आरशातला यन. या ठिकाणी तिरकी रेष आहे, तिरकी रेष, उभी रेष, तिरकी रेष, उभी रेष, तिरकी रेष. या ठिकाणी पहा, तिरकी रेष, उभी रेष, तिरकी रेष, उभी रेष, तिरकी रेष. या ठिकाणी पहा, तिरकी रेष आहे, उभी रेष आहे, तिरकी रेष आहे, उभी रेष आहे. याला येते तिरकी रेष आहे नक्की नाही. इथे तसंच आहे, इथे पण उलटा आहे, जुळत नाही. उभी रेष इतका आधी तिरकी रेष पाहिजे नाहीये, त्यामुळे चौथा पर्याय कट होतोय. पहिल्या पर्यायामध्ये कुठे आकार होत नाही. 2 आणि 3 मध्ये तुलना केली तर आपल्याला इथे जी तिरकी रेष पाहिजे आतमध्ये, इथे वळेल ती तिरकी रेष यामध्ये नाही, म्हणून तिसरा कट होतो. पर्याय क्रमांक 2. या पद्धतीने आपण बुद्धिमत्ता पाहिली. आता गणिताचं पाहूया. एखादा तयार घ्यायचा प्रश्न दिसतो, तर मला याच्यामध्ये हे बंद करून मला त्याच्यावरती पाहावं लागेल. प्रश्नपत्र 92 आहे ना? 92 नंबर असू दे, असू दे. प्रश्न क्रमांक 41. हा पहिला प्रश्न आहे. 2चा वर्ग अधिक 2चा घन अधिक 2चा चौथा घात अधिक 2चा 5वा घात. 41 प्रश्न. 2चा वर्ग अधिक 2चा घन अधिक 2चा चौथा घात अधिक 2चा 5वा घात. तर 2चा वर्ग माहिती आहे तुम्हाला 4. 2चा घन 4 दुनी 8. 2चा चौथा घात 8 दुनी 16. 2चा 5वा घात 32. याचा अर्थ काय? 2चा वर्ग याचा अर्थ 2 हा 2 वेळा मांडून त्याचा केलेला गुणाकार. 2चा घनाचा अर्थ असतो 2 3 वेळा मांडून त्याचा केलेला गुणाकार. 2चा चौथा घात याचा अर्थ 2 4 वेळा मांडायचा त्याचा केलेला गुणाकार. आणि इथं 2चा 5वा घात याचा अर्थ 2 5 वेळा मांडा आणि त्याचा केलेला गुणाकार. अशा पद्धतीने त्याचा अर्थ असतो. इथे बेरीज करावी लागेल. 8 8 10 16 20 0 8 2 3 5 6 इकडे 60. पर्याय क्रमांक 4. चला पुढील प्रश्न. 1 ते 20 दरम्यानच्या समसंख्यांची सरासरी किती? आता 1 ते 20 मध्ये समसंख्या समची विचारली. पहिली समसंख्या 2 4 6 8 10 12 14 16 18 20. काय प्रश्न? 2 ते 20 दरम्यान आहे. दरम्यान आहे त्यामुळं
1 ते 20च्या दरम्यान. त्यामुळे 1 ही धरायचा नाही, 20 ही धरायचा नाही, म्हणजे दरम्यान म्हणायचं. 1 ते 20 म्हणलं असतं, 1 ते 20 मध्ये 1 पण धरायचा आणि 20 पण धरायचा. 1 ते 20च्या दरम्यान म्हणजे त्यामुळं 1 ही धरायचा नाही, 20 ही धरायचा. पहिली सम 2, शेवटची येणार आहे 18. आणि याची सरासरी काढायची. संख्या किती? 2 3 4 5 6 7 8 9. मधल्या इकडे 4 सोडल्या, इकडे 4 सोडल्या, तर मधली संख्या येणार आहे सरासरी त्याची. नसेल तर बेरीज करा. 8 आणि 7 14 आणि 18 20 आणि 28 आणि 7 34 34 38 आणि 2 40 4 व 5 6 7 8 9. 10 संख्येची बेरीज 90 आहे म्हणून भागिले 10 केलं की सरासरी काय येणार आहे? काही नव्हे पण 9 संख्या 9 10 9 केलं, ठीक आहे. परंतु हुशार मुलगा हे करत असणार नाही. स्मार्ट मुलगा काय करेल? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 पैकी सरासरी होते. पहिली संख्या 2 आहे, शेवटची संख्या 18 आहे. याच्यापैकी भागिले 2, 18 आणि 20 भागिले 2 केले, उत्तर 10. स्मार्ट मुलगा तर काय करेल? फक्त मधली संख्या शोधेल. 9 संख्या आहे, मग पुढे 4 सोडल्या, मागे 4 सोडल्या. हे कधी करता येतं? टप्प्याने, विशिष्ट पद्धतीने संख्या असतील. या 2च्या टप्प्याने संख्या म्हणून बदली. चला प्रश्न क्रमांक 43. 1/2 अधिक 3/8 अधिक 7/16 का दशांश समकक्ष आहे. 1/2 अधिक 3/8 अधिक 7/16. याची बेरीज करायची असेल तर काय करावं लागेल? सारखा 16 होईल. या 2ची 8 पट, अंशाची 8 पट 8 अधिक या छेदाची दुप्पट, अंशाची दुप्पट 6, छेदाची 1 पट, अंशाची 1 पट 6. 8 आणि 7 14 7 21/16. आता याचं दशांशामध्ये करायचं उत्तर. दशांश चिन्ह 2 दशांश चिन्हापर्यंत आहे का पहापर्यंत पर्याय पद्धत असेल. आता 16 असेल तर त्याला गुणिले किती करावं लागेल? 600. एवढं करत असणे करून देणं जास्त योग्य. 16 1 16 बाकी राहिली 5 पूर्णांक शून्य घेतला, दशांश शून्य 50, 16 त्रिक 48, बाकी राहिली 2 2 शून्य घेतले 20, 16 1 16, 20 मधून 16 गेली 4, 4 शून्य घेतले 40, 2 2 32, 40 मधून 32 गेले 8 आणि 8 शून्य 80, 16 45. 1 दशांश 3 1 2 5 काही का उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 44. 44वा प्रश्न आपल्या पुढे येतोय. एका टाकीमध्ये 750 मिली पाणी ओतले तेव्हा टाकीचा 1/20 एवढी टाकी भरते, तर टाकी पूर्ण भरण्यासाठी एकूण किती लिटर पाणी लागेल? 750 मिली एवढं पाणी भरलं त्या टाकीचा 1/20. याचा अर्थ काय होतो रे? 1/20 चा 20 भागापैकी 1 भाग म्हणजे 750. आपल्याला टाकीची क्षमता काढायची. टाकी क्षमता किती भाग आहे? 20. म्हणून 750 गुणिले 20 करावं लागेल. आणि मी या ठिकाणी हा शून्य मागे टाकला. 75 150 तेवढे मिली होईल. पर्यायामध्ये आहे का 15,000 मिली आहे? लिटर मध्ये केलं तर किती होईल? लिटर मध्ये क्षमता केली तर इथं हे मिली आहे. मिली घर आपली आहेत. मिली सेंटी डेसी आणि लिटर. आता इथं मीटर ग्रॅम घ्यायचं. शेवटचं 0 मिलीमीटर 3 शून्य आहेत. टाकीची क्षमता लिटर मध्ये सांगायची असेल तर लिटरचं दशांश चिन्ह किती होणार आहे? 15 लिटर टाकीची क्षमता आहे. चला 1 ते 100 पर्यंत सर्वात मोठी मूळ संख्या
व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांच्या बेरजेतून मिळणारी संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 1 ते 100 मध्ये सर्वात मोठी मूळ संख्या कोणती? 97. गुड. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि नंतर काय म्हणलंय? सर्वात लहान विषम मूळ संख्या. सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती? 2 का चालणार नाही? 2 ही सर्वात मोठी. 2 ही सर्वात मोठी सममूळ संख्या. सर्वात मोठी पण तीच आहे आणि सगळ्यात लहान पण तीच आहे. आणि एकमेव अशी मूळ संख्या आहे की जी सम आहे. 2 एवढी. बाकीची कोणतीही समसंख्या मूळ संख्या नाही. मी आता 3 वजा केले. 97 मध्ये करायचे. 97 3 100 आणि पुढे काय म्हणताय? कशाचा वर्ग आहे? 100 कशाचा वर्ग आहे रे? 10चा वर्ग 100 असतो. 10चा वर्ग 1000. काय येतो? 100 म्हणजे 10चा वर्ग आहे आणि हा 100 कशाचा वर्ग आहे तर 10. चला 46वा प्रश्न. 46वा प्रश्न. मोठ्यात मोठी 6 अंकी समसंख्येमध्ये पर्यायी कोणती संख्या मिळवली असता लहानात लहान 7 अंकी संख्या मिळेल? मोठ्यात मोठी 6 अंकी समसंख्या. आता मोठ्यात मोठी शेवटची 9 घेतला तर ती कसली होते? विषम. त्यामुळे आपण मोठ्यात मोठी 6 अंकी करूया. 6 अंकी करायची म्हणल्यावरती 9 9 9 9 9 9 9,99,999 ही मोठ्यात मोठी 6 अंकी झाली. पण आपल्याला कसली पाहिजे? सम पाहिजे. ही विषम येते म्हणलं सम करायची म्हणल्यानंतर 9च्या अगोदरची समसंख्या 8 आणि यात किती मिळवल्यानंतर 7 अंकी लहानात लहान संख्या करावी. याच्यामध्ये 2 मिळवली की याची 7 अंकी लहानात लहान होते. 8 आणि 10 शून्य अक्षर 1 9 10 शून्य अक्षर 1 9 10 शून्य अक्षर 1 10 शून्य अक्षर 1 9 10 शून्य अक्षर 1 9 10 1 2 3 4 5 6 7 अंकी पण ते 10 ना. चला पुढे. 250 मीटर लांबीची ट्रेन 690 किलोमीटर या वेगाने विजेच्या खांबाला किती वेळात पोहोचली? 250 मीटर लांबीची ट्रेन. प्रश्न क्रमांक 46. ट्रेनची लांबी आहे 250 मीटर. वेग आहे 90 किलोमीटर पर आवर. आणि आपल्याला वेळ किती वेळ लागतो? वेळ बरोबर काय सूत्र? अंतर भागिले वेग. अंतर किती आहे? 250 भागिले वेग 90 आणि याला गुणिले 18/5. 5/18 कधी करायचं? अंतर करायचं. इथे संक्षिप्त करून द्या. 18 × 18 18 पंचे 90. 5 दिला 5 5 25 वरती 0. 5 × 5 5 10 50. तर येणारे 10 दगड. आता हे समजून घ्यायचं असेल तर ताशी 72 किलोमीटर. याचा अर्थ एका तासाला 72 किलोमीटर. 1 तासाला 72 किलोमीटर. मी हे सेकंदामध्ये करू, किलोमीटरचे मीटर मध्ये करू. 1 तास म्हणजे 3600 सेकंद ला 72,000 किलोमीटर. तर मग 250 मीटर आहे. मग 250 मीटर खाली मीटरला किती वेळ लागेल? 72,000 मीटर. किलोमीटर नाही. 72,000 किलोमीटर होतील ना? नाही सर, मीटर. 72,000 मीटर. लक्ष एकाच आहे. 72,000 मीटर. मग इथे x बरोबर काढायचं आहे 3600 गुणिले 250 भागिले 72,000 मीटर. 03 आहे. इकडले 2 शून्य निकडला 1 शून्य घालवला. 36 × 1 36 36 गुणिले 72.
90 किलोमीटर येते रे 90. त्या 72 घेतल्यामुळे चुकलं. 90,000 मीटर इथे 90,000 होतं. 18 दूनी 36, 18 पंचे 90. 5 आहे 5 पंचे 10 सेकंद. मला अडचण नाही तुम्हाला सांगायला, परंतु ते समजून घेणं आपल्याला महत्वाचं आहे, समजणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट उत्तर कसं आलं, नुसतं आम्ही सोडवलं म्हणून आलं हे महत्वाचं नाही. कारण हे आपल्याला समजून सांगता आलं पाहिजे. आपल्या वडिलांना मम्मीला हे समजून सांगितलं हे असं करायचं असतं, मम्मी असं करायचं असतं. त्यांना येतं, पण हे आपण तुम्ही जर समजून सांगितलं तर ते बघा ना, अगदी त्यांना काय येत नाही असं दाखवतं. पुन्हा दर साल शेकडा 25 दराने एका रकमेची दाम दुप्पट किती वर्षात दर दिलेले आहे. दशादशी 25% दर आहे एका रकमेची. म्हणजे मुद्दल 100 रुपये धरला तर त्याचा व्याज 200 रुपये होते. दुप्पट होता म्हणजे 200 रुपये. मग तिथं व्याज किती मिळतं, तर 200 ही रास आहे. रास पण मुद्दल वाटा केलं तर 100 रुपयाला 100 रुपये व्याज. किती वर्ष लागतील असेल. इथं सूत्र आहे, काय करायचं, कालावधी तो बरोबर व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले दर. आता इथं व्याज पहा, व्याज 100 रुपये असतं आणि मुद्दल देखील 100च असतं. हे दोन्ही मांडायची गरज नाही. 100 भागिले दर आहे 25, 100 भागिले 25 4 वर्ष. दिवसांवर एवढंच मानतो बघ. जेव्हा दाम दुप्पट काढायचे असते ना तेव्हा असं सगळं मांडत बसायचं नाही. दाम दुप्पट होण्यासाठी दर गेला असेल तर 100 भागिले दर एवढंच का, हे मांडत बसायचं नाही. का कालावधी काढायचा असेल तर 100 भागिले दर करा. दर काढायचा असेल तर 100 भागिले कालावधी. दोन्ही कुठले सूत्र, तिथे मुद्दलही मांडायचं नाही, मग तिथं नाही चालणार. हे फक्त सूत्र कुठं वापरायचं, दाम दुप्पटला. दाम तिप्पट म्हटलं तर मग 200 रुपयाला इथं 200 करावं लागेल. त्यामुळे इथं सगळं चुकतं. त्यामुळे इथं जिथं वापरायचं तिथं पदर वापरा, तुम्हाला सांगितलं जातं. आपलं मूळ सूत्र आहे तर काय अडचणीच आहे का नाही. मूळ सूत्र अगोदर मी वापरलं ना, मूळ सूत्राने सांगितलं, नंतर मग मी तुम्हाला सांगितलं दुप्पट असेल तर 100 भागिले कालावधी करायचा, 100 भागिले दर करा, बस एवढंच करायचं. पुढचा प्रश्न ऐकून मला, दशमान शतांश पर्यंत ठीक करून सोडवा. शतांशापर्यंत ठीक करून सोडवा सगळे. 45.927 45.927 अधिक अधिकाधिक वजा बाकी 24.329. आता इथं दुसरी संख्या मांडताना अगोदर दशांश चिन्ह आणि दशांश चिन्ह. 24 अगोदर 2 आणि 24 दशांश चिन्ह इथे आहे. 24 दशांश चिन्ह 329 आणि नंतर येणारे याच्यामधनं पुन्हा वाजा करायचं. अगोदर बेरीज सोडवली पाहिजे मग वाटाघाटी केली पाहिजे. 9 7 16 7 चले 2 2 4 5 9 3 12 2 चले 5 4 9 10 0 चले 4 2 6 7 70 दशांश चिन्ह जवळपास 6 आलं आणि त्यातनं वजा आहे 39 दशांश चिन्ह 0 9 ठीक आहे 2 आहे ना. 39 दशांश चिन्ह 0 9 2. आता इथं 7 न 2 गेले 4 राहिले. 5 मधनं 9 जात नाही, मनाचा सगळ्या 2 टाका. 15 9 गेले 6 राहिले. 2 गेले 1 राहिले. 0 9 जात नाही, मनाचा सगळ्या 2 टाका. 10 9 गेले 1. 7 4 गेले 3 दशांश चिन्ह केली दशांश 31 दशांश चिन्ह 164 आहे का पर्यायामध्ये. 31 दशांश चिन्ह 164
नाही तर आपल्याला ते काय करायचंय शतमानापर्यंत शतांशापर्यंत. तर हे दशांशाचं असतं का हे शतांश. शतांशात उत्तर केलं तर पुढे शतांशात पूर्ण करायचं. हे 5 असेल तरी पुढे गेलं. हे 5 पेक्षा लहान आहे म्हणून उत्तर येणार आहे 31.16. वाचन याचं 31.16 असं करत नाही, 31.16 असं वाचून करत. आता हे जर शतांशामध्ये आपण पूर्ण करून घेतलं असतं तर काय झाली असती ही संख्या. ही शतांशामध्ये पूर्ण केली असती तर काय झाली असती 45.9 झाली, 9-3 झाली. तर दशांशानंतर याच्यानंतरची संख्या 7 आहे, 5 पेक्षा मोठी. इथे काय झाली असती 24.32 आहे. शतांशामध्ये पूर्ण केली असती तर 24.33 झाली असती. याची बेरीज करून 3 3 6 9 3 12 5 4 9 3 10 0 केले आणि मग ही शतांशामध्ये पूर्ण करायची असते. इथे दशांश चिन्ह 2 आहे, याच्यानंतर 2 आहे, इथे 5 पेक्षा लहान आहे म्हणून आहे तिकडे 39 दशांश चिन्ह 0. मी वजाबाकी केली असती 16 गेले 7 राहिले, 16 गेले 1 राहिले, चिन्हात जात नाही. 8 9 गेले 1 राहिले, 7 4 गेले 3 दशांश. इथं बाय 31.17 पर्यायामध्ये कोणतं उत्तर हे आहे का हे आहे दोन्ही आहे. मग यातलं कोणतं जास्त योग्य. पर्याय क्रमांक 31.16 हे उत्तर त्याचं योग्य आहे. कारण त्यांनी सांगितलेलं आहे. काय दिलेलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दिलेलं. ज्यांनी 2 गेलेला आहे पर्याय क्रमांक 2 गेलेले त्यांचं चुकलेलं आहे. इथं त्यांनी सांगितलं होतं असं करा, आपण ते तसं करणं गरजेचं होतं. आपण असं केलं आपण आपलं चुकलं. 2 केलं तर उत्तर चुकलं. 3 दिलं पर्याय 3 दिलेले उत्तर. चला पुढील प्रश्न क्रमांक 50. हमीदच्या हौदात 1000 लिटर पाणी मावायचे. तो हौद कमी पडला म्हणून त्याने नवीन हौद बांधायचे ठरवले. या नवीन हौदात मूळ हौदापेक्षा 7/5 पाणी क्षमता आहे. तर त्या नवीन हौदात किती पाणी पहा. हा 49वा झाला प्रश्न. प्रश्न 50 की त्याची टाकी होती पाण्याची, त्या टाकीमध्ये 1000 लिटर पाणी मावते. ते पुरेना पाणी. दुसरी एक टाकी पाणी, त्या टाकी क्षमता या हौदाच्या 7/5 पट, याच्या 7/5 पट. तर त्यांनी विचारले नवीन हौदात किती पाणी मावे. 1000 चे 7/5 पट पाणी मावे. याचा अर्थ काय होतो रे. 7/5 चा अर्थ काय होतो 7 भागापैकी 5 भाग. एका वस्तूचे समान 5 भाग केले तर असे 7 भाग. टाकीने 1000 लिटरचे त्याचे समान 5 भाग केले तर एक भाग कितीचा होईल 200. असे 7 भाग म्हणजे किती होईल 14. हे सोडवायचे. इथे छेद काय नाही एक असतो 5 1 5 5 गुणे 10 वरच्या 200 200 गुणिले 7 1400 लिटर. नवीन टाकीची क्षमता आहे 1400 लिटर. प्रश्न क्रमांक 51. 52 लोक एक काम 35 दिवसात पूर्ण करतात, तर 28 लोक तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. 52 लोक एक काम 35 दिवसात, तर 28 लोक तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. इथं काय M1 इंटू D1 बरोबर M2 इंटू D2. यांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार सारखा असेल. एक्सची किंमत काढायची म्हणजे काय होईल मांडणी 52 गुणिले 35 भागिले 28.
7 चौक 28, 7 8 35, 4 एके 4, 4 त्रिक 12, 13 65 दिवस ते काम पूर्ण करण्यासाठी 28 लोकांना लागणार आहे. तर प्रश्न क्रमांक 52, संख्या रचनेतील गायब असणारा अंक शोधा. 3 2 4 81, 3 2 4 81. तुम्ही सांगणार आहे, सांगणार तर तुम्ही काही मांडू का नको. 7 1 5 7, 7 1 5 7, आणि तिसरा आहे 5 4 5 4 6 225, 5 4 6 225. म्हणजे प्रश्नचिन्ह आहे. सांगा यार. 4 अधिक 2 4 2 6 6 अधिक 3 9 9 2 81. ओके. 4 2 आणि 3 यांची बेरीज येते, त्याचा वर्ग 81. 5 अधिक 4 अधिक 6 7 4 9 7 15 15चा वर्ग. मग आता इथे काय 7 अधिक 1 अधिक 8 5, 7 8 8 5 13, 13चा वर्ग काय 169. चला 53वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 53. 2/5 मध्ये 2/5 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 8 येईल. 53वा प्रश्न इकडे घेऊया आपण. मी इथं मुद्दामून युक्ती सांगत नाही. हा प्रश्न क्रमांक 53 आहे. 2/5 मध्ये 2/5 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 8 येईल. बेरीज 8 येण्यासाठी छेदाची कधी आपण बेरीज करतो का रे? छेदाची कधी बेरीज करतो का नाही? मग इथं छेद 5 येणार आहे. अंश किती आला पाहिजे तेव्हा बेरीज 8 येईल रे. 40 म्हणजे 40 अंश छेद 5 बेरीज आली की त्याला संक्षिप्त करून उत्तर काय येणार आहे 8. 40 येण्यासाठी 2 किती वेळा मांडावे लागतील? 40 बेरीज येण्यासाठी 2 अंशाची बेरीज होती. छेदाची 20 वेळा 5 मांडला म्हणून 100 होणार आहे का? नाही. म्हणजे 2 20 वेळा मांडला, 20 वेळा मांडला तर त्याची बेरीज किती येणार आहे 40. पण त्यात एकदा त्यांनी काय केलेलं आहे दिलेलं आहे 20 वजा 19 वेळा मांडावा. 19 वेळा मिळवावा लागेल. आलं का लक्षात? अगदी सोप्या पद्धतीने असं समजून घ्यायचंय. पळायचं नाही, गडबड करायची. कुठल्या गोष्टीला गडबड खूप महत्वाचा आहे. 100 मधून किती वजा करावे म्हणजे 4 8 12 ने भागल्या प्रत्येक वेळ बाकी 2 राहील. 4 8 12 ने भागल्यावर बाकी 2 राहते अशी संख्या काढावी लागेल अगोदर. आणि 100 मधनं किती वेळ वजा केलं ती संख्या येईल असं विचारलेलं आहे. 4 8 12 ने भाग देईल अशी संख्या. 4 8 12चा काय काढावं लागेल नसावी. 4 8 12चा नसावी बघू. तर तिन्ही संख्याला 2 4 2 4 8 12 पुन्हा 2 कमी 2 4 2 6. आता कशाने जात नाही 3 2 6 6 24. नसावी कसा आला 24. 100 मधनं 24 उत्तर येण्यासाठी ते करावं लागेल का नाही.
तर आपल्याला इथं 100ची काय करायला या 24ची पट करत जावं. 100च्या जवळची संख्या घ्यावी लागेल. 24ची पट 24, 24 दुनी 48, 24 त्रिक 72, 24 96, 24 100च्या जवळची संख्या कोणती आहे? 96. या 96ला प्रत्येक वेळी भागलं तर बाकी शून्य राहणार. आपल्याला काय त्यांनी म्हणलंय? बाकी 2 राहिली पाहिजे. मग 96 चालेल का? 96 मध्ये आपल्याला काय करावं लागेल? 2 मिळवावे लागेल. म्हणजे काय येईल संख्या ती? 98. मग 98 येण्यासाठी 100 मधनं किती वजा करावे लागतील? 100 मधनं 98 घालवलं की 2 येतं. हे विचारले आपल्याला. 100 मधनं कोणती संख्या वजा केली असता? 4, 8, 12 ने भागल्यानंतर प्रत्येक बाकी 2 उरणारी संख्या कमी. म्हणजे ती संख्या कशी काढायची लक्षात आलं? 4, 8, 12चा लसावी काढा. तो लसावी 100च्या जवळच्या पटीमध्ये द्या. 96 येते संख्या. 96ला तुम्ही 4 ने भागलं, 8 ने भागलं, 12 ने भागलं तर बाकी शून्य राहतील. आपल्याला त्यांनी सांगितलेले 2 बाकी राहतील. हे 2 त्याच्यामध्ये काय करावे लागतील? मिळवावे लागतील. म्हणून 96 आणि 2 98. पुढे 56वा प्रश्न पहा. कोमल 55. कोमलकडे एकूण 25.50 मीटर कापड आहे. तिने त्या कापडापासून समान आकाराचे 5 पडदे तयार केले. प्रत्येक पडद्यात 4 मीटर 25 सेंटीमीटर कापड लागते. तर तिच्या जवळ वापरून किती मीटर कापड शिल्लक राहिले? मग 4 मीटर 25 सेंटीमीटरचे 5 पडदे. मीटर सेंटीमीटर 4 मीटर 25 सेंटीमीटरची अशी एका पडद्याला 4 मीटर 25 सेंटीमीटर असे 5 पडदे लागले. यांना किती कापड लागेल? याला गुणिले 5 करा. मीटर सेंटीमीटरचे केले तर हे बरोबर आहे. इथं सेंटी डेसिमीटर त्यामुळे इथं लिहिता आहे. ही 5 25 5 अठ्ठ्याण्णव 2 5 दुनी 10 12 2 अठ्ठ्याण्णव 12 23 म्हणजे 21 मीटर आणि 25 सेंटीमीटर एवढं कापड तिला पडद्यासाठी वापरलेलं. मग तिच्याकडे होतं किती अगोदर? 25.50 मीटर. म्हणजे 25 मीटर आणि 50 सेंटीमीटर. म्हणजे नुसतं 25 असेल तिला 5 मीटर म्हणलं असतं तरी चाललं. त्यातनं वापरलेलं तिनं 21 मीटर आणि 25 सेंटीमीटर हे वजा करावं लागतं. शून्यात जात नाही. मनात आता घ्या. 10 5 गेले 5, 5 3 गेले 2, दशांशनं 5 गेले 4. किती राहिलं कापड? 4 मीटर आणि 25 सेंटीमीटर कापड शिल्लक राहिलेला आहे. हा प्रश्न क्रमांक 55. तर 56वा प्रश्न. एक कपाट 2250 रुपयास विकल्याने त्याच्या खरेदी इतका नफा होतो तर कपाटाची खरेदी किंमत. आता पहा, तुम्ही 100 रुपयाला घेतलं आणि 100 रुपये नफा जर मिळवायचा असेल तर केवढ्याला विकलं पाहिजे? 200. जेवढी खरेदी आहे तेवढाच नफा मिळवायचा असेल. म्हणजे उदाहरणार्थ 100 रुपये खरेदी आणि नफा 1 मिळवला तो विक्री ही खरेदी आहे आणि नफा आहे. मग विक्री किती पाहिजे रे? 100 रुपये खरेदी, नफा 100 रुपये. जेवढी खरेदी किंमत आहे तेवढाच नफा. विक्री किती असेल? वेदान विक्री 2x असणार. म्हणजे खरेदीच्या दुप्पट जर विक्री असेल तर खरेदी एवढा नफा तुम्हाला मिळेल. हे लक्षात घ्या. आपल्याला इथे विक्री दिलेली आहे 2250 रुपये आणि ही खरेदी आणि नफ्याची बेरीज म्हणजे 2x बरोबर 2250 दिलेलं आहे. 2550 दिलेलं आहे. x बरोबर म्हणजे खरेदी बरोबर 2550 भागिले 2 केले. 1 केले 2 4 1 राहिली बाकी 1 5 7 14 1 राहिली 2 15 1275 रुपये खरेदी किंमत आहे.
आणि नफा देखील 1275 रुपये नफा. म्हणजे जेव्हा तुम्हाला खरेदी एवढा नफा असतो तेव्हा 100% नफा झालेला असतो. 100% नफा, जेवढी खरेदी तेवढा नफा म्हणजे 100% नफा झालेला असतो. चला पुढचा प्रश्न क्रमांक 57. एका आयताकृती मैदानाचे क्षेत्रफळ 216 चौरस मीटर, आयताची लांबी 18, तर त्या आयताची परिमिती. आयत काढायचा, या आयताचं क्षेत्रफळ दिलेले 216 चौरस सेंटीमीटर, लांबी दिलेली 18, रुंदी काढायची आणि याच्यात परिमिती विचारलेली असते. आयताच्या क्षेत्रफळाचं काय सूत्र आहे? लांबी गुणिले रुंदी. लांबी 18 आहे, रुंदी माहित नाही x आहे आणि याचं क्षेत्रफळ 216. x ला 18 गुणिले तिकडे पाठवले भागिले होती, 216 भागिले 18 किती? 18 एके 18, 18 गुणिले 36, 12 सेंटीमीटर ही काय येणार आहे? त्या आयताची रुंदी येणार आहे. मीटर, सेंटीमीटर नाही मीटर मध्ये मात्र. 18 मीटर हे चौरस मीटर. याची परिमिती लांबी आणि रुंदीच्या बेरजेची दुप्पट. लांबी 18, रुंदी 12, 30 आणि 30ची दुप्पट 60 मीटर. चौरस नाही, 60 मीटर ही त्या आयताची परिमिती असणार आहे. गाठवण पहा, 8000चे 37.5% वजा 5000चे 25% बरोबर किती? 8000चे 37.5%. प्रश्न क्रमांक 58. 8000चे 37.5% वजा 5000चे 25%. बरोबर आहे का? 8000चे 37.5 वजा 25 5025. आता टक्के म्हणले की छेद शून्य असतो. 8000 गुणिले 37.5 छेद 100 वजा 5000 गुणिले 25 छेद 100. हे दशांश चिन्ह ठेवायचं नाही, पाठ दशांश चिन्ह जर पुढे काढलं काय करावं लागेल? आणि 1 शून्य. मी ते 3 शून्याला 3 शून्य घेतले. 375चे 8 पट करायला लागेल. 8 पंचे 40, 0 4 4, 8 साठी 56 4 60, 8 त्रिक 24 आणि 6 30. 8000चे 37.5% किती आले? 3000. त्यातनं वजा करायचे का? आपले 2 शून्याला 2 शून्य गेले. 50 गुणिले 25 हा शून्य मागे 25 पाचा 125 1250. यांची करायची आहे वजा करायची. शून्यातून शून्य गेला शून्य. शून्याचा 5 जात नाहीत, मनाचा आजचा काय देऊन टाका. 10 5 शून्याचा 3 जात नाहीत, मनाचा आजचा काय देऊन टाका. 10 3 गेले 6, 2 गेले 1. 2000चे कपाट 20% तोट्याने विकले तर विक्रीची किंमत किती? प्रश्न क्रमांक 59. 2000 रुपये खरेदीची किंमत आहे आणि 20% तोट्याने विकले. 20% तोटा तर ते जेवढ्याला विकले. दोन पद्धती. 2000चे 20% काढा, तेवढा तोटा होणार तो खरेदीचा बाजार. 2000चे 20% काढले, 20% केले, इकडे 1 शून्य गेला, इकडे 1 शून्य 200 रुपये 400 रुपये एवढा तोटा होईल. आणि 2000 मधनं 400 रुपये तोटा वजा केला तर 1600 रुपये ही विक्री येणार. या पद्धतीने आपण समजून घेतो आहोत. सोडवताना आपल्याला आपली पद्धत एकमान पद्धत वापरायची, त्याचा सराव करायचा आपल्याला. 20% तोटा कधी होतो? ओके, हे बरोबर आहे मांडली.
खरेदी 100 आणि विक्री 80. म्हणजे आपल्याला कोणती किंमत दिली? खरेदीची. खरेदी कमी द्या 2000 आणि विक्री x. मांडणी करायची x बरोबर 2000 गुणिले 80 भागिले 100. इकडला 1 गेला, इकडे 1 गेला, 200 गुणिले 8 1600 रुपये. ही करे कसली येणार आहे? सेलिंग प्राइस, विक्री. चला प्रश्न क्रमांक 7. एका घनाची बाजू 5 सेंटीमीटर आहे. त्या घनाचे घनफळ किती? घन म्हणजे त्याची लांबी, रुंदी, उंची सारखी असते, त्याला घन असं म्हणतात. त्याची बाजू 5 आहे, लांबी 5 आहे, रुंदी 5 आहे, उंची 5 आहे. घनाच्या घनफळाचं काय सूत्र आहे? बाजूचा घन म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 5. 5चा घन होतो 125 आणि परिमाण असतं घन सेंटीमीटर. तर पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 1 लिहिला किती जणांनी रे? पर्याय 1 किती जणांनी लिहिला? तर पहिला पण उत्तर 125च आहे. तर त्याला परिमाण काय दिले? हा, पहिलं सेंटीमीटर 125 सेंटीमीटर आहे. तिसरं 125 मीटर क्यूब आहे. तिसरा आहे, चौथा आहे 125 घन सेंटीमीटर. कुठलं उत्तर दिलं? 4 बरोबर आहे. आता इथं पर्याय क्रमांक 2 3 देखील इथं चुकला आहे. 3 तो दुरुस्त पडतो. तर या ठिकाणी चौरस मीटर घन दिलं. इथं पर्याय काय दिला होता? मीटर क्यूब दिला होता. तेच उत्तर होतं. पण पर्याय क्रमांक तिसरा चेंज केलेला आहे मी. पर्याय क्रमांक 125 मीटर स्क्वेअर केला. चौथा पर्याय 125 घन सेंटीमीटर. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. नाही, पर्याय क्रमांक 3 मध्ये काय गोंधळ केला होता पहा. बरोबर आहे पर्याय क्रमांक 3, पण माप कशामध्ये? सेंटीमीटर मध्ये. म्हणल्यानंतर काय पाहिजे तिथं? सेंटीमीटर क्यूब पाहिजे आणि तिथं मीटर क्यूब दिलेलं आहे. त्यामुळे तिसरा पर्याय चुकीचा. तिसरा पर्याय पण बरोबर आहे, पण तिथं सेंटीमीटर क्यूब देण्याचं मीटर क्यूब. आणि एक तुम्हाला काल एक गणित दिलं होतं. काल चालू तासामध्ये तुम्हाला गणित दिलं होतं की 2 रेल्वेचं गणित दिलं होतं की एक रेल्वे आहे आणि एक मालगाडी आहे आणि या दोन्ही बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी मालगाडी चाललेली आहे. या मालगाडीची लांबी किती आहे? 400 मीटर. काय प्रश्न वाचा रे? 400 मीटर लांबीची 72 किलोमीटर वेगाने जाणार. 400 मीटर लांबी 72 किलोमीटर पर आवर वेगाने जाणार रेल्वे 800 मीटर लांबीची 36 किलोमीटर प्रति आवर वेगाने जाणारी रेल्वेला किती वेळ? 800 मीटर लांबीची 36 किलोमीटर पर आवर या वेगाने जाणाऱ्या मालगाडीला किती वेळात ओलांडेल? आता पहा, ही 400 मीटर लांबीची एक्सप्रेस हायवे आहे, एक्सप्रेस गाडी आहे. ती 72 किलोमीटर पर आवर या वेगाने. 800 मीटर लांबीची मालगाडी 36 किलोमीटर पर आवर या वेगाने चालली आहे. ही मालगाडीला किती वेळात ओलांडेल? 2 मिनिट, 40 सेकंद, 2 मिनिट, 25 सेकंद, 25 सेकंद, 2 मिनिट, 40 सेकंद, 40 सेकंद, 2 मिनिट. आता हे तुम्ही समजून घ्या, या दोन्ही गाड्या एकाच दिशेने चाललेल्या आहेत. मालगाडी चालली, तिचा वेग कमी 36 किलोमीटर, ही जोरात जाणार आहे, तिच्या पुढे जाणार आहे. पण या गाडीला जर या गाडीला ओलांडायचं असेल
तर किती अंतर जावं लागेल ते पहिल्यांदा मला सांगा. एक्सप्रेस गाडीला या मालगाडीला ओलांडण्यासाठी किती अंतर जावं लागेल? जर 800 मीटर गेली तर इंजिन इथपर्यंत येईल. ओलांडलं का? म्हणजे या मालगाडीची लांबी 800 मीटर. आधी या मालगाडी एक्सप्रेस गाडीचं जे अंतर आहे 400 मीटर, एवढंही त्याला जावं लागेल. म्हणजे एक्सप्रेस गाडीला मालगाडी ओलांडण्यासाठी मालगाडीची लांबी आधी एक्सप्रेस गाडीची लांबी एवढं अंतर जावं लागणार. म्हणजे किती अंतर जावं लागणार आहे? 1200 मीटर अंतर. जेव्हा ही एक्सप्रेस गाडी इथनं पुढं होत जाईल तो असतो तेव्हा ती मालगाडीला ओलांडणार. आता वेग काय राहील? ही गाडी जाते 36 किलोमीटर वेगाने, ही जाते 72 किलोमीटर वेगाने. म्हणजे इथं 72 किलोमीटर वेगाने एक्सप्रेस जाते, पण ही पण 36 ने चालली आहे. म्हणजे ही पळती अशी असेल, ही जोरात जाते. हिचं पण त्याच बाजूला जाते ना. म्हणजे इथं वेग काढण्यासाठी 72 वजा 36 करावं लागेल. म्हणजे प्रत्यक्ष या एक्सप्रेस गाडीचा वेग किती पडणार आहे? 36 किलोमीटर पर आवर. मग आपलं गणित साध्या सोप्या भाषेत झालं. 1200 मीटर अंतर जाण्यासाठी 36 किलोमीटर पर आवर या वेगाने किती वेळ आहे हे तर काढायचे. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर किती आहे? 1200 मीटर आणि वेग आहे 36 किलोमीटर पर आवर. आणि इतर वेळ किंवा वेग काढायचा असेल त्याला गुणिले 18/5 करायला पाहिजे. 18 × 18, 18 × 36. 5 ने लावलं 12 वरती 2 शून्य. 5 ने लावलं 5 × 1 = 5, 5 1 राहिली बाकी 5 × 10 = 120 सेकंद. म्हणजे त्याला केलं तर मिनिटामध्ये केलं तर 2 मिनिटे. हे उत्तर बरोबर आहे. किती जणांचं बरोबर आलं? 2 मिनिटं. तिघांचं बरोबर आलेलं आहे. आपण जर असं घेतलं, कसं घेतलं तो ऐकून घेतो. ऐकून घेतो. या दोन्ही विरुद्ध बाजूला चाललं, विरुद्ध बाजूने चालले असेल तर दोन्ही वेगाची बेरीज करायची. 72 आणि 36 108 किलोमीटर वेग. आम्ही तिकडे धरलं दोन्ही एका आम्ही बाजूला. तुम्हाला सांगताना सांगितलं होतं, मी सांगताना सांगितलं होतं रेल्वे चालली त्याच बाजूने दुसरी रेल्वे देखील. हे जर एकमेकाच्या विरुद्ध देशाला असते तर अंतर 1200 जावं लागणार. या गाडीचं अंतर या गाडीचं एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येतात तेव्हा तिथं 72 आणि 36 108 किलोमीटर पर आवर एवढा वेग होतो. 108 किलोमीटर म्हणजे 1200 मीटर अंतर जायला 108 किलोमीटर पर वेग आणि किती वेळ लागेल असं गणित. लक्षात आलं का? हे गणित म्हणजे या ठिकाणी पहा. हेच गणित कशा पद्धतीने गेल्या वर्षीच्या पेपरला होतं. प्लॅटफॉर्मची लांबी काढावी लागत होती आपल्याला. हे गणित कसं त्यांनी सांगितलं होतं, एका प्लॅटफॉर्मवर एक गाडी थांबलेली 400 मीटर वेगाने. आजचं गणित घ्या. चला आजचं गणित घ्या. एका प्लॅटफॉर्मवर रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर गणित लिहून घ्या. एका रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर 400 मीटर लांबीची रेल्वे थांबलेली आहे. एका लिहून गेले गणित. काय मग बसलाय नव्हता कुठे लिहून येते? एका रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर 400 मीटर लांबीची रेल्वे थांबलेली आहे. चारशे मीटर लांबीची रेल्वे थांबलेली आहे. तर 60 किलोमीटर वेगाने जाणारी 60 किलोमीटर वेगाने जाणारी 800 मीटर लांबीची रेल्वे तर 60 किलोमीटर वेगाने जाणारी 800 मीटर लांबीची रेल्वे
त्या थांबलेल्या रेल्वेला किती वेळात ओलांडेल? त्या थांबलेल्या रेल्वेला किती वेळात ओलांडेल हे उद्याच्याला आपण पाहूया. थांबलेली रेल्वे आहे आणि तिला दुसरी जी रेल्वे एक्सप्रेस आहे त्या स्टेशनवर थांबणार नाही, ती ओलांडून पुढे जाणार. चला कुणाचा टाइम कनेक्ट केलाय? ओके. एक होता सिंह आणि एक होते गाढव. एका मोठ्या शिकारी सिंहाचा एक पाय दुखावला उठलेला होता. त्याला आता धावपळ करून शिकार मिळवता येत नाही. तेव्हा त्या सिंहाने गाढवाबरोबर बैठकी करत त्याच्याबरोबर आता शिकारीचा धंदा 10 तारीख चालू केला होता. आवाज व्यवहार चतुर आणि चाणक्य मनुष्य दुसऱ्या बरोबर भाग्यातरी करतो ना, अगदी कसं. एक दिवस सिंह आणि गाढव दोघे जण शिकार शोधत शोधत जंगलात एका गुहेजवळ आले. सिंह म्हणाला, मित्रा गदर्भा, अरे तू असं कर की गुहेत जा आणि तुझ्या हुशारीने आतल्या प्राण्याला बाहेर काढ. मी इथं गुहेच्या दाराशी त्याचा समाचार घेतो. सिंहाच्या स्वार्थी स्तुतीला भुललेले ते गाढव गुहेत गेले. त्यांना आज जाऊन पाहिलं तर काय, त्या गुहेत काही मेंढ्या राहत होत्या. त्या मेंढ्यांना पाहून गाढवाने मोठ्यांदा ओरडायला सुरुवात केली. गाढवाचा तो आवाज ऐकून घाबरलेल्या मेंढ्या जीव वाचवण्यासाठी गुहेच्या बाहेर पडल्या. मात्र आधी गुहेच्या दाराची दाबा करून बसलेल्या सिंहाने त्यांची शिकार केली. 4-6 मेंढ्या जीव वाचून पळत होत्या. गुहेतून बाहेर येत आणि सिंहापुढची शिकार करून गाढव म्हणाले, काय वनराय, खरंच आहे की नाही हुशार आणि युक्तिवाद? माझा नुसता आवाज ऐकून त्या मेंढ्या बाहेर पळाल्या आणि त्या पुढ्यातल्या ऐक्या शिकारी ताम एकदम जिल्हा चाटर सिंह म्हणाला, अरे मित्रा, मला हे पूर्णपणे माहित आहे की तू गाढव आहे, पण त्या बिचाऱ्या मेंढ्यांना हे कुठं माहित आहे की तू गाढव आहे. ते जर त्यांना ठाऊक असतं तर त्या तुला घाबरल्याही नसत्या आणि अशा प्राण्याला मुकल्याही नसत्या. गुहेत होत्या मेंढ्या. कोणाच्या आवाजाने मेंढ्या गुहेबाहेर पडल्या? सिंहाचा दुखावला होता. समाचार या शब्दाचा उतार दिला असतो. समाचार घेतला म्हणजे हार केला. त्या मेंढ्यांचा समाचार घेतला म्हणजे हार. आणि आपण पत्रामध्ये समाचार घेतो म्हणजे खाली खुशालीचा कसा हात काय असतो असं समाचार पत्रामध्ये कुठल्या अर्थाने शब्द वापरला हे कळलं पाहिजे. वरील गोष्टीला योग्य शीर्षक चतुर सिंह, मूर्ख गाढव असं मी देऊ शकतो. भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतीची मशागत करण्यासाठी बळीराजा बैलाची मदत घेतो. या बैलाच्या जीवनात एक दिवस सण साजरा होतो. तो दिवस म्हणजे बैल पोळा, आपल्याकडे बेंदूर म्हणतो. बैल पोळा बेंदूर असेही म्हणतात. वर्षभर शेतात कष्ट करणाऱ्या बैलाच्या पूजेचा हा दिवस असतो. त्याच्याबद्दल सर्वजण कृतज्ञता व्यक्त करतात. त्या दिवशी बैलांना आंघोळ घालतात, अंगावर जुली घालून सजवतात, शिंगे रंगवतात, बाशिंगे बांधतात, गळ्यात कवड्याच्या व घोगराच्या माळा घालतात, चालतात तिथं घालतात. गावाच्या वेशीपासून ते हनुमानाच्या मंदिरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढतात. पूर्वी प्रत्येक गावात हे हनुमान मंदिर असतं. या दिवशी बैलांना नांगराला किंवा बैलगाडीला झुंपत नाही, चाबकाचे फटकेही मारत नाही. सुग्रास अन्नाचा नैवेद्य दिला जातो म्हणजे पुरणपोळी. पुरणपोळी खायला देतात. ज्याच्या घरी बैल नाही ते मातीच्या बैलाची मूर्ती आणून पूजा करतात. बहुत बैला म्हणजे प्राणी मात्रावर प्रेम करा, उपकार करताना विसरू नका, श्रम करणारा देवासमान असतो हा संदेश देणारा हा सण सर्वांना उतार्यावरून पुढे की सत्य विधान कोणतं, प्रत्येक विधान पाहायचं सत्य आहे का असत्य आहे, सोडवताना कसं सोडवायचं ते पहा. बेंद्राच्या दिवशी बंधन चालेल तर बेंदुराच्या दिवशी बैलावरून शेताची मशागत करून घ्यावी असत्य. उपकार करतेची आठवण ठेवावी सत्य. श्रम करणारा हा देवासमान असतो. काय म्हणले तुझं श्रम करणारा देवासमान असतो. बरोबर आहे.
बरोबर आहे, सत्य आहे. बेंदूर सणाला बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त होते. कृतज्ञता कृतज्ञता बरोबर आहे. कृतज्ञता म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणार. कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव हे असं. यातलं सत्य कोणतं? श्रम करणारा देवासमान असतो. सगळे श्रम करणारे देवासमान असतात का? नाही. त्यामुळे उपकार करण्याची आठवण ठेवावी हे उत्तर योग्य. कोणती गोष्ट बैल पोळ्याला करत नाही. बैलाला शर्यतीसाठी गाडीला जुळतात, बैलाच्या पाठीवर लक्षीला जुळ घालतात, बरोबर. बैलाला पुरणपोळी खायला देतात, बैलाच्या घरात घोंगळ्याच्या माळा करतात, चुकीचं. बैलगाडीला शर्यतीच्याही नाही आणि कोणत्याच गाडीला अगदी चाकाने मारत देखील नाही. कृतज्ञच्या विरुद्ध अगदी शब्द कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाणीव ठेवणारा, कृतज्ञ म्हणजे उपकाराची जाणीव न ठेवणारा. बैल पोळ्याला बैलास काय दिले जात नाही. मग पुरणपोळी दिली जाते, अंगावर जोर दिली जाते, नैवेद्य दिला जातो, चापकाचे फटके दिले जातात. बैल पोळा या सणातून हा संदेश मिळत नाही. श्रम करणे, प्राणी मात्रावर दया करणे, उपकार करताना विसरणे, उपकार करण्याची जाणीव ठेवणे, भूत दया म्हणजे प्राणी मात्रावर प्रेम करणे, उपकार करायचं. एका गावात एक धोबी होता. तो गावात फिरून लोकांचे मळलेले कपडे गोळा करी, सगळे कपडे एकत्र बांधून तो गाठोडे गाढवाच्या पाठीवर ठेवी, त्याला घेऊन नदीवर जाईल. तेथे सगळे कपडे धुवून वाळवून एकत्र बांधत असे. पुन्हा त्या गाढवाच्या पाठीवर लागून गावात आणत असे. मी गाढवाला चरायला मोकळे होते. त्या धोब्याजवळ एक कुत्रा होता. तो धोब्याच्या घराचे रक्षण करीत असे. तो कुत्रा धोब्याचा लाडका होता. कोण वगैरे धोबी कुत्र्याला कधीही मारत नसे, उलट त्याचे फार लाड करीत असे. तो कुत्र्याला स्वतःच्या हाताने खायला देत असे. त्याच्या पाठीवरून हात फिरली. कुत्र्यालाही आपल्या मालकाकडे फार प्रेम होते. ते सकाळी मालकाबरोबर नदीवर जाईल, त्याच्या बरोबरच परत येईल. ते मालकाचे पाय चाटत असे, प्रेमाने मालकाच्या अंगावर उड्या मारित असे, सतत मालकाच्या आजूबाजूला घुमत असे. कोण? गाढवास या कुत्र्याचा मत्सर वाटत असे. मत्सर म्हणजे द्वेष. तो नेहमी मनात विचार करी, मी एवढी मेहनत करतो पण मालक मात्र मला वाळलेले गवत आणि पाणी देतो. कधी कधी माझा नीट चारा शोधत असतो. कुत्र्याला मात्र रोज आपल्या हाताने जेवण देतो. कधी कधी नवीन खाऊ पण देतो. त्याच्या पाठीवरून हात फिरवतो. माझ्या पाठीवर कधी प्रेमाने हात फिरवत नाही. उलट कधी चालताना अडकळलं तर चापकाचे फटके मारतो. असे का वागतो आपल्याशी? ते काही नाही. मी पण आता मालकाशी कुत्रा वागतो तसे नाडाने वागावे, म्हणजे मालक माझ्यावर प्रेम करतो. असा विचार करून गाढव शांत झाले. त्या दिवशी मालक बाजारात गेला होता. येताना त्याने कुत्र्यासाठी खाऊ आणला होता. आल्यावर मालक कुत्र्याला खाऊ देऊ लागला. तिच्या गाढव धावत तिथे आले. मालकाचे पाय चाटू लागले. त्याच्या अंगावर गाढवाने नाचण्याचा प्रयत्न केला. गाढवाची लाच जोरात मालकाच्या हातावर बसली. मालक तोल जाऊन खाली पडला. मालकाला आता गाढवाचा फार म्हणजे फारच राग आला. त्याने जवळची काठी घेऊन गाढवास खूप मार दिला. बिचारे गाढव रडत ओरडला की आपल्या नेहमीच्या जागी उभे राहिले. कुत्रा हे करत नसे, काय करत नसे आणि काय करत असे ही आपल्याला कुत्र्याची उत्तर द्यायची. नदीवर जाते, गाढवाला त्रास देणे, मालकाचे पाय चाटणे, घराचे रक्षण करणे, ही कुत्रा काम करते आणि हे काम करत गाढवाला त्रास द्यायचं काम करत नाही. धोबी कपडे कोठे वाळवत असे? नदीवर धुवायचा, नदीवर वाळवायचा. धोबी गाढवाला स्वतःच्या हाताने खायला देत असे नाही. प्रेम करत असे नाही. वाळलेले गवत आणि पाणी देत असे, शाबासकी देत असे.
धोब्याने गाढवाला काठीने मारले कारण मालकाच्या हातावर लाथ दिल्यामुळे. मत्सर या शब्दाचा अर्थ आकस. द्वेष, आकस, राग. खूप वर्षापूर्वी जंगलात एका झाडावर बहिरी ससाना हा पक्षी आणि त्याचे कुटुंब राहत असे. त्याची जंगलातल्या प्राण्यांशी विशेषतः कासव, सिंह आणि पाणकावळा यांच्याशी तर छानच माहिती होती. एक दिवस एक शिकारी जंगलात शिकार करण्यासाठी जातो. तो ससाण्याच्या पिल्लाला पाहतो. ससाण्याचे मांस खाण्याची त्याची इच्छा होती. त्याची शिकार करण्याचे तो ठरवतो. त्यासाठी शिकारी आग पेटवतो. ते सगळे दृश्य त्या पिल्लाची आई पाहते. ती पतीला सांगते की आपल्या मित्रांना मदतीसाठी बोलवा, नाहीतर शिकारी आपल्या पिल्लांना खाऊन टाकते. ससाना लगेच मित्रांना बोलवायला जातो. त्याचे मित्र कासव, सिंह आणि पाणकावळा लगेच त्याच्या मदतीला निघतात. पाणकावळा शिकाऱ्याने केलेला जाळ पाहतो. त्याच्या चोचीने पाणी शिरपडतो. कासव त्यावर वाळू टाकून आग विझवतो. सिंह मोठ्याने गर्जना करतो. सिंहाची गर्जना ऐकून शिकारी घाबरून पळून जातो. ससाना त्याच्या मित्रांनी वेळेवर मदत केल्याने त्यांचे आभार मानतो. पुढे ते सगळे आनंदाने राहू लागतात. शिकाऱ्याला कोणती शिकार करायची इच्छा झाली? शिकाऱ्याने केलेला जाळ कोण पाहतो? पिल्लाची आई. वाळू टाकून आग कोण विझवतो? कोचीने पाणी कोण शिरपडतो? गोष्टीला योग्य शीर्षक कोणते? ओके, धन्यवाद मित्रांनो.